नमस्कार। मेरी मम्मी जो है वो शेफ से काम करती है। तो यो व्हाट्सअप गाइस, वेलकम बैक टू द अनदर वीडियो। तो भाई आज के इस वीडियो में मैं नहीं आऊँगा क्योंकि आज के इस वीडियो में मेरी मम्मी आज इस वीडियो में आने वाली है। असल में मेरी मम्मी जो है वो शेफ़ से कम नहीं है। तो फाइनली मैं पहला वीडियो है ये मेरा जो मैं अपनी मम्मी के ऊपर बनाने जा रहा हूँ। तो जिसमें मेरी मम्मी जो है एक रेसिपी आपके साथ शेयर करेंगी। तो आप प्लीज़ मुझे कमेंट करके बताना कि आपको कैसा लगा कैसा नहीं, और डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब माई चैनल। तो अभी लेट्स गो भाई, मैं दिखाता हूँ आपको कि मम्मी कौन सी रेसिपी करने वाली है, क्या करने वाली है। और अगर कुछ मिस्टेक्स होती है तो प्लीज़ इग्नोर कर देना उनको, क्योंकि मम्मी फ़र्स्ट टाइम शूट करने जा रही है। तो बोलने में अगर कुछ गलती वगैरह होती है तो प्लीज़ इग्नोर कर देना, ठीक है। तो लेट्स गो, पूरी रेसिपी बताएंगी क्या करने वाले हैं क्या नहीं, कैसे करने वाले हैं। और गाइज अभी जो आप आगे वीडियो देखने वाले हो ये पूरा वीडियो जो है मराठी में है। मराठी को समझने में अगर आपको दिक्कत होती है तो आप नीचे दिए गए कैप्शंस को भी पढ़ सकते हैं, ठीक है। हिंदी और इंग्लिश दोनों में अवेलेबल है। तो लेट्स एन्जॉय द वीडियो। नमस्कार, आज आपण दही मिरच्या बनवणार आहे। हा दही मिरच्या आहे, मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या, त्याच्या काचोऱ्या काढून घेतल्या आणि पुढची प्रोसेस लागणारं साहित्य हे आहे कोथिंबिरी, दही आहे। या दहीला मी आपण श्रीखंडासाठी दही जसा चक्का बांधतो तसं दही केलं आहे, आणि मीठ, धनापूड, जिरेपूड हे याला लागणारं साहित्य। आता या दही मिरच्या आहे याला आपण स्वच्छ पाण्याने धुतले आहे। आता याला आपण याचे अशी काचोरी काढून टाकली आणि याला 4 भाग करायचे। अशा मोठ्या मिळतात जांभूळगाठी मिरची, पण या छोट्या आहे। याच्यापेक्षा छान अशा मोठ्या मोठ्या पोकळदार त्याच्यात छान भरल्या जाते। दह्याचं मिश्रण त्याला छान भरता येते। याच्यामध्ये तेवढं नाही भरता येत कारण की या थोड्या छोट्या आहे, माझ्या मुलाला पण खूप आवडते। तो आपण जेव्हा एखादी वेळेस खिचडी किंवा दाल फ्राय करतो त्यावेळेस या मिरच्या तळल्या जातात। खूप खायला टेस्टी, खमंग, सुंदर लागतात। या मिरच्या आता सविस्तर छान असे आपण कापून घेतले आहे, त्याचे 4 भाग केलेले आहे आणि आता हे बाजूला ठेवले। आणि हे आपले हे मिश्रण आहे त्याला आपण एका भांड्यामध्ये आधी कोथिंबीर टाकायची, चक्का बांधलेलं हे दही आहे त्याला मी चक्का बांधून ठेवलं होतं। माझ्या थोड्याशाच मिरच्या आहे, एक पावला कमीच असेल, त्याप्रमाणे मी 1 वाटीभर मोठ्या वाटीभर एका दही कापडामध्ये बांधून ठेवला आहे, त्याचा हा चक्का। आणि त्याच्यामध्ये आता मी धना पावडर 1 चम्मच टाकत आहे। आपल्या स्वादानुसार, कोणाला जास्त आवडतात कोणाला कमी, त्यानुसार टाकायचं। आणि हा जिरा पावडर आहे। आणि मीठ चवीनुसार। जेवढं लागते तेवढंच, एकदम खारट नाही, एकदम हे नाही। बस आता ह्या मिश्रणाला आपण, मी आता हातानेच करते, त्याला पूर्ण असं मिश्रित करायचं मिश्रणाला अशा पद्धतीने मिश्रणाला एकजूट केलेलं आहे। मिरची आहे ही, पण आता ही
थोडी पोकळ नसल्यामुळे आता याला त्रास जाणार थोडासा भरताना, पण तुम्ही पोकळवाली दही जांभूळ घाटी मिरची घ्या, त्याच्यात व्यवस्थित भरता येते. त्याला असं भरायचं. अर्धा लिटर दही, त्याच्यामध्ये त्या मिरच्या छान मीठ टाकून भिजू द्यायच्या, एक रात्र भिजू द्यायच्या. भिजल्यावर दह्यामध्ये मग त्याचा थोडासा चक्का बांधून, तेच दही त्याचा आपण वापर करू शकतो. त्या दह्याचा थोडासा चक्का बांधायचा. त्या चक्क्यामध्ये मग सांबार, धनापूड, मीठ, थोडंसं धनापूड, जिरपूड टाकून त्याला छान त्याच्यात भरायचं आणि मग उन्हामध्ये छान 4-5 दिवस कडक उन्हामध्ये वाळू द्यायचं. छान वाळल्यावर त्याला मग तोडायचं आणि खिचडी, बेसन, फोडणीचं वरण करतो तेव्हा आपण ते तळून खायचं. त्याच्यासोबत चव मस्त वाटते, एकदम सुंदर, अप्रतिम, खायला खूपच छान वाटते उन्हाळ्यामध्ये. हा दही मिरच्या भरून झालेल्या आहे. आता याला आपण कडक उन्हामध्ये बाहेर वाळत घालायच्या. वाळल्यावर त्याला एका भरणीत भरून ठेवायच्या. जेव्हा आपण खिचडी, बेसन, फोडणीचं वरण करतो तेव्हा या मिरच्या तेलात तळून काढायच्या आणि त्याच्यासोबत खायच्या. खायला इतक्या चविष्ट, खूप सुंदर लागतात. माझ्या आईची दही मिरची बनवण्याची पद्धत होती, मला खूप आवडते. तसेच माझ्या मुलाला पण छोट्या खूप आवडते. दही मिरच्या छान वाळून खडखड्या झालेल्या आहे. आता आपण याला गरम छान तेल करू, त्याच्यात कडकडी तळू. थोडीशी कढई गरम करून घेऊ, त्याच्यामध्ये तेल टाकू. आता मी एवढ्या मिरच्या काही तळणार नाही आहे, थोड्याशाच तळून दाखवते तुम्हाला. जेव्हा आपण बेसन करतो किंवा खिचडी, फोडणीचं वरण, त्या जेवणामध्ये ह्या मिरच्या तळल्या जातात. खूप सुंदर वाटतात, तेव्हा खायला खूप छान वाटतात, जेवण छान होतं. एकदम काळ्या नाही करायच्या, थोड्याशा छान करून बस. मिरची लवकर तळल्या जाते. आपण आता यांना तळलेल्या आहेत. तळल्या या मिरच्या. आता आपण स्वाद घेऊ याचा, कसं वाटतं चवीला. टेस्टी, सुंदर चवीला वाटतात. जेव्हा आपण हे हलकं जेवण बनवतो तेव्हाच हे तळल्या जातं आणि खायचं, छान वाटतात. मस्त, एकदम मस्त, बढिया. तो गाइज़ आई होप कि आपने अभी तक वीडियो देख लिया होगा, तो मुझे प्लीज़ कमेंट करके बताना आपको कैसा लगा कैसा नहीं, क्योंकि मम्मी का ये फर्स्ट टाइम शूट था, मतलब मम्मी ने फर्स्ट टाइम वीडियो ऐसा बनाया है, ठीक है. तो प्लीज़ कमेंट करके बताना कैसा बना कैसा नहीं, बिकॉज आधे वीडियो में मैं नहीं था तो मुझे नहीं पता कितना शूट हुआ है कितना नहीं, लेकिन हाँ आई होप कि अच्छा ही बनाऊँगा वीडियो. तो प्लीज़ लाइक और सब्सक्राइब कर देना. मम्मी ने फर्स्ट टाइम वीडियो बनाया तो आई थिंक हमारे लैंग्वेज में उसे दही मिर्ची बोलते हैं. तो भाई मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए टाटा. अरे